नाही. आमच्या गावात परवा दिवशी जे प्रकार घडलाय ते प्रकार अतिशय निंदनीय आहे. या हा जो तो व्हिडिओ केला त्यांनी की बाबा की आमच्यावर अन्याय करते, आम्हाला किराणा दुकानात माल देत नाहीत किंवा काय नाही, म्हणजे अशा बऱ्याच गोष्टी आहेत त्यांच्या की रेशन देत नाहीत. तर तसं काहीच नाही, सत्यता वेगळी आहे. त्यांनी गावात फिरताना प्रत्येक नागरिकाला म्हणजे तलवारीचा धाक दाखवते. प्रत्येकाला कुणी समोर गेलं एखादं विचारायला तर त्याला तुम्ही आमच्याकडून सोनं घेतलं, मग ती असे गुन्ह्यामध्ये लोकांना अडकावून गावाची अतिशय अतिशय वेगळ्या पद्धतीनं म्हणजे हाल केले गावाला. गावाला सळो की पळो करून सोडले त्यांनी. आणि तीच मांडतायत की बाबा आमच्यावर खूप अन्याय झालाय. तुमच्याकडे 60 लाखाचे तुम्ही म्हणता 60 लाखाला घरं घेतली. तुम्ही 60 लाखाला घरं कुठून घेतली? कुठून प्रॉपर्टी आणला? तुम्ही तर म्हणता की मोलमजुरी करून खाता तुम्ही. तर एवढी प्रॉपर्टी तुम्ही आणली कुठून मग? ही अशा कुठले प्रकार नाहीत. तर सत्यता आहे. तर माझं प्रशासनाला एवढंच मत आहे की बाबा सत्यता बघून तुम्ही निर्णय घ्यावा. आम्ही निवेदन देणारच आहोत. आमचा विषय सगळ्या आमच्या नागरिकांचा, सगळ्या गावाचा सगळा विचार घेऊन मी इथपर्यंत आलोय. तरी मी आता कलेक्टर साहेबांना निवेदन देणार आहे. थोड्याच वेळात मी निवेदन देतो. काय मागणी केलेली आहे निवेदन? निवेदनमध्ये त्यांचा गावाला खूप त्रास आहे. गावात लहान लेकरं त्यांच्या तलवारी घेऊन हिंडतात, तलवारीनं तो बुक्शितो म्हणतात आणि जिल्हा परिषद शाळेवर जाऊन धमक्या देतात शिक्षकांना. गावात शेतात जर कोण मजूर गेली त्या मजुरांना धमकावून त्यांच्याकडून सोयाबीन घेतात. म्हणजे असेच बरेच प्रश्न आहेत की ते प्रत्येक माणूस प्रत्येक शेतकरी येऊन सांगणार नाही. स्प्रिंकलरचे पाईप आहेत, पाईप जाऊन तोडणे, एखादा कोणी विचारायला गेलं तर त्याला कुठल्या तरी गुन्ह्यात ओढणे, ह्यांचे पोलिसावर सुद्धा गुन्हे आहेत. पोलिसावर आणि सगळ्यात जास्त क्राईम यांचे आहेत. ह्यांचं जर तुम्ही समजा सगळं पोलीस स्टेशन मार्फत जर माहिती घेतली तर मोकाकाचे गुन्हे त्यांच्यावर आहेत. तर मग त्यांच्यावर अन्याय झालाय का? चोराच्या उलट्या बॉम्बा असाच विषय झालाय आता. गेल्या 1 तासापासून तुम्ही जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात आहात. प्रशासनाच्या वतीनं तुम्हाला भेटण्यासाठी कोणी आलंय का? तुमचं कारण ऐकण्यासाठी कोणी आलंय? नाही, सध्या तरी कोणी आलेलं नाही. किती वर्ष झालं ही प्रकार चालू आहे? ही कमीत कमी 5-6 वर्ष झालं ही चालू आहे. कधी मध्ये माग बऱ्याच दिवसापासून येत जात होते. त्याच्या अगोदरपासून हे असंच करायचे. शेतात महिलांना भीती दाखवायची तलवारीनं. आणि म्हणजे बरेच प्रकार आहेत त्यांचे. म्हणजे असं जर प्रत्येकाला विचारलं प्रत्येकाकडे वेगवेगळा विषय येईल. तुम्ही ह्याच्या आधीवर काय निवेदन वगैरे नाही केलं? नाही, आम्ही निवेदन नाही दिलं, कारण की प्रत्येक जण अशाच भूमिकेमध्ये होतं की जाऊ द्या कशाला आपण हे करायचं. प्रत्येक जण संसार असतो प्रत्येकाला. भीतीदायक वातावरण निर्माण केलं. प्रत्येकाला म्हणजे कमरेला चाकू लावून हिंडणे, हे प्रत्येकाचे म्हणजे ह्यांचे सगळे व्हिडिओ आहेत आमच्याकडे. आम्ही पुराव्यासहित बोलतो. त्यामुळं बाकीचं काही नाही. गावात सीसीटीव्ही आहे, गावात नियंत्रण केलं जातं. काय तुम्ही प्रशासनाला समोर आणून दिला पाहिजे? प्रशासनाला यांना म्हणजे मोका लावून यांच्या कायदेशीर जी कारवाई करता येते तुम्हाला प्रशासनाला ती त्यांनी करावी, एवढंच मी या वतीनं बोलतो. ग्रामसभा झाली असं म्हणणं होतं. हा, ग्रामसभेचं म्हणजे सर्वांना माहित आहे, ग्रामसभेची प्रोसेस वेगळी असते. ग्रामसभा हे सरपंच आणि ग्रामसेवक समजा अगोदर 2 दिवस 3 दिवस अगोदर समजा नोटीस काढतात. त्या नोटीसप्रमाणे ग्रामसभेचं नियोजन असतंय. तर तसं कुठलं नियोजन नव्हतं. ही गावानं घेतलेली एक म्हणजे सभा होती, गाव चर्चेत होतं. हे असं ग्रामसभेचा हे कुठला काही विषय नाही. गावच्या गावापासून गावाच्या 10 किलोमीटरच्या परिघामध्ये लोकप्रतिनिधी राहतात, खासदार आमदार असतील. त्यांनी तुमच्याशी संपर्क साधलाय का? तुम्ही त्यांच्यापर्यंत गेलता? नाही, सध्या तरी कोणासोबत संपर्क नाही केला आम्ही, कारण की स्वतः गाव आमचं सक्षम झालेलं आहे. त्यामुळं आम्ही सध्या आलोय. ते किती वर्षापासून तिथे स्थायिक आहेत ते लोक? ती स्थायिक एक 4-5 वर्षापासूनच आहेत, पण यांचा त्रास बरेच दिवसापासून आहे. जो बाईट बघितला उस्मानाबाद न्यूजचा, त्याच्यामध्ये त्यांनी उल्लेख केला की पारधी समाजाला. तर आमचा हा प्रतिकार पारधी समाजाचा नाहीच आहे. पारधी समाजाचे दुसरेही घरे आहेत, ते सुखाने राहत आहेत. त्यांना आमचा कुठलाही त्रास नाही किंवा त्यांचाही आम्हाला नाही. पण हे जे कुटुंब आहे एक हे श्रावण शिंदे, याचा आम्हाला खूप त्रास होतो. याचे ते किती लेकरं आहेत, ते सर्वजण चाकू असे घेऊन फिरतात. बाईक तर असे पळवतात की एखादं समजा लहान लेकरू आलं कुठलं तर त्याचा बाईकमध्ये गेलं तर त्याचं कोण काय करणार, बघणार कोण, दिवसा कोण आहे. आणि आम्ही राहतो आता शिकले सवरली मुलं आहेत. आम्ही राहतो पुणे मुंबई सिटीला कामासाठी. आता घरी आई वडील एकटे आहेत,
यांनी जर काय केलं चलतेवर, हे मनोरुग्ण आहेत, यांच्याकडे हत्यारात म्हणजे कोण आहे ते मनोरुग्ण आहेत. चलतेवर जर त्यांनी असं जर केलं तर राहिलं काय खाली, ही भीती नाही तर काय आहे मग. तर हे पारधी समाजासाठी नाही, हे उस्मानाबाद न्यूजला मी परत एकदा सांगतो, हा पारधी समाजासाठी आमचा लढा नाही, हा लढा फक्त आमचा श्रावणच्या कुटुंबासाठी आहे, श्रावण शिंदेच्या. त्याच्या गुन्हेगाराविरुद्ध त्याची जी दहशत माजवली त्यांनी जे गावामध्ये जे भीतीचे वातावरण तयार केलंय त्याच्या विरोधात हा गुन्हा आहे. फक्त तो गुन्हेगाराला प्रवृत्त करतो. कारण एक झालं दोन झालं ठीक आहे ना, प्रत्येक जर शेतकरी जर असं बोलायला गेलं तर किती गुन्हे आहेत. त्यांनी थांबलं पाहिजे कुठंतरी. त्यांनी आम्हाला म्हणजे आम्ही फक्त शांतता, झोप पण येत नाही रात्री. कारण कुठून गाडी वाजली, भरर आवाज येतो गाडीचा, काहीतरी येतात गाडी कुठून तरी घेऊन येतात रात्री 1-2 वाजता. मग ते भीतीचं वातावरण आहे. एक तर झोप पिवत नाही. आता शेतकरी रात्री 1-2 वाजता जातो शेतामध्ये, रात्री लाईट असतं, पाणीचं असतं, काही असतं, तर त्यांच्या मनामध्ये भीतीच आहे ना. ह्यांचं काय, कुठे येतात, काही जातात, चोरी करतात, काही करतात. आता गावामध्ये गाडी आहे, सगळ्या गोष्टी आहेत, बरोबर आहे. त्यांनी कितीतरी कसल्या 4 व्हीलर आणल्यात, बुलेट आणल्यात, कुठून आणल्यात. आता जसं काय सरपंचाने उल्लेख केला की 60 लाखाचं, हे जे 60 लाखाचं उत्पन्न आहे हे कुठून आलं, कुठल्या बँकेतून त्यांनी व्यवहार केला किंवा कुठलं ऑनलाईन त्यांनी ट्रान्झॅक्शन केलं, हे आले पैसे कुठून, त्यांचा व्यवसाय काय, त्यांचा धंदा काय, यांनी प्रशासनाने सर्वस्वी तपासणी केली पाहिजे. या सर्व गोष्टीचा प्रशासनाने व्यवस्थित विचार करावा आणि आम्हा गावकऱ्यांना न्याय द्यावा. मुक्काम बोरसुंबा तालुका जिल्हा धाराशिव. माझ्या बाबतीत मी व्यवसाय करतो. मी धाराशिवला राहतो. नूतन शाळेच्या माझी आई एकटी गावाकडे राहते. 2022ला ह्यांनी काय केलं, मला टार्गेट केलं की सोनं घेतलं. लातूर LCB ला माझ्या विरोधात तक्रार दिली. तर मुरुड पोलीस स्टेशननं मला असंच उचलून नेलं. त्यावेळेस माझी परिस्थिती अशी होती की मी कुणाला सांगायचं, आणि प्रशासनानं असं केलं, माझ्याकडे फोन काढून घेतला. मला फोनही करता आला नाही. मला माझी विनाकारण 8 तास मला तिथं वेटिंग पोलीस स्टेशनमध्ये बसावं लागलं. हा काय प्रकार आहे? तर मी एखाद्या व्यक्तीचं सोनं जर घेतलं असेल तर मी कुठं विकलं किंवा त्यांनी सोनं कुठून आणलं, हा मुद्दा आहे. पण प्रशासन हा चेक करत नाही की त्याच्यावर किती गुन्हे आहेत, त्यानं कुठं काय काय केलेलं आहे. तर डायरेक्ट ती ज्याचं नाव घेतलं की त्याला विनाकारण सर्वसामान्य नागरिकाला उचलून नेतात. आता माझे वडील 9 मे 2006ला ॲक्सिडेंटमध्ये वारलेले आहेत. काल ह्यांनी जिल्हा कलेक्टर ऑफिसला एक निवेदन दिलेलं आहे की अंकुश रामभाऊ डोंबाळे हा व्यक्ती तयार करतात. 19 वर्षे हा व्यक्ती मयत आहेत. मी त्यांचा मुलगा आहे. विनाकारण तकलीफ दिली जाते मला. मग हे असं गाव कितीपर्यंत तुम्ही वाट बघायला लावणार? प्रश्नाला माझं एक प्रश्न आहे की गावाचं कितपर्यंत तुम्ही वाट बघणार आहेत? किंवा गावानं काय एखादं ही म्हणते राशन कमी केला, राशन तुमच्याकडे 60-70 लाखाचे तुम्ही प्लॉट घेतात. धाराशिवला श्रावण शिंदेचा प्लॉट आहे. अरे आमचं नाही, घर आहे आमचं नाही स्वतःच. आम्ही उद्योग करून व्यवसाय करतात आम्ही. आमच्याकडे 60 लाख, आमच्या अकाउंटला आता 1000 रुपये आहेत. पण 60 लाख रुपये कुठून आले ही प्रशासनानं बघितलं पाहिजे. त्याचं राशन बंद करायचं. राशन बंद केलं तर आमच्याकडे व्हिडिओ आहेत ना, राशन दिलेले आहेत, त्यांचे भावकी आहेत, त्यांचे पाहुणे नातेवाईक आहेत, त्यांना कसलीच तकलीफ नाही गेल्या 18 वर्षापासून आमच्या गावामध्ये. मग त्याला काय करणार आहेत? प्रशासन काय करणार आहे? पोलीस स्टेशन आम्ही इथून निघताना पोलीस स्टेशनचा आम्हाला फोन येतो की जाऊ दे आपले आपण बघू. काय बघायचंय आपल्या आपण? काय एखादा आमचा मर्डर झालेच बघायचंय? हा 3-3, 4-4 वेळेस आम्हाला धमकी येतात. आमचं नाव घेतलं. आमच्या मित्र गोपाळ खांडेकर यांचं बार्शी पोलीस स्टेशनला नाव घेतलं, 2 किलो सोनं घेतलं म्हणून. 2 दिवस आम्ही त्याच्या जामीनसाठी प्रश्न. प्रशासनाला काय ते कायद्याच्या दायऱ्यात असतात. त्यांना ते नाव घेतलं म्हणलं की त्यांना शहानिशा करणं गरजेचंच आहे ना. सत्यता बघायची. मग नागरिक काय करणार आहे? बरं दुसऱ्या पारद्याचं काही साधन नाही. चोर सोडून संन्यासाच्या मागं लागलेले आहेत सगळे. बघा ते आमच्या जीवाला, वैयक्तिक ताना डोंबळ्याच्या जीवाला श्रावण शिंदेपासून धोका आहे. माझ्या जीवाला काय झालं, माझ्या मागे 9 माणसं बसून खाणार आहेत. मी एकटा घरता करताय. मी तक्रार त्यावेळेस दिलेली होती लातूर पोलीस स्टेशनला. मी स्वतः मुरुड पोलीस स्टेशन दिल्या. भीतीपोटी पुन्हा चाकू घेऊन फिरतात. काय करणार आहेत आपण? ठीक आहे. आमच्या गावातील काही समाज बांधवांनी 24 तारखेला चुकीचं निवेदन दिलं इथं येऊन, किंवा आम्हाला ग्रामस्थांचा त्रास आहे. पण सत्यता वेगळी आहे. कारण त्यांच्या समाजाचे आमच्या गावामध्ये दुसरे पण लोक राहतात. त्यांचे व्हिडिओ पण आहेत. त्यांना किराणा वगैरे गावामध्ये सगळं सुरळीत चालू आहे. त्यांना इथं येऊन प्रशासनाची दिशाभूल करणं. आता जेवढे इथं लोक आलेत त्यांचे आई वडील घरी रडायलेत. कारण ह्यांच्या सगळ्याच्या जीवाला धोका आता इथं आलेल्या. इथून घरी गेल्यानंतर ह्यांना संरक्षण नाही. आता माझी स्वतःची आई म्हणत होती कशाला ती काय तर करते. तुम्ही जर बघितलं गावातून एक पत्रकार बांधवाला गपचूप येऊन बघा गावात
त्यांच्या गाड्या कशा फिरतात, त्यांच्या तलवारी, भाले, कतया, अशी आमची लेकरं बेली. आणि ही जी आहेत ना श्रावण शिंदेची जी मुलं आणि श्रावण शिंदे त्याचे भाऊ जे आहेत ना, त्याची एक बहीण. आता त्या दिवशी 21 तारखेला घटना घडली, विनाकारण आमच्यातल्या शीतल डोंबाळे नावाच्या मुलाला मारलं. मग का मारलं म्हणून विचारायला गेली, ते फोनवर बोलत होता. तर सगळे पळत आले त्याला, तलवारी, कुणी कोयत, कुणी भाला घेऊन, आणि त्याला धमकी दिली, तुला जीवच मारताव, तुला हीच करताव. मग कुणी मध्ये आलं की लगेच तुला बोक्षितावच. ही असे प्रकार एवढी दहशत त्यांनी माजवली की हद्दपार. आणि मग अंगावर परत मग गाव, त्या दिवशी मग गाव सगळं एक झालं. मग बाया गेल्या त्यांच्या नागे होऊन. मग असंच नोकरदार जे आहेत त्यांची नावं घालणं, समजा जेवढी नोकरदार आहेत त्यांची मुद्दाम नावं घालायची, मुद्दाम म्हणायचं किंवा मी ह्याला 5 लाख रुपये दिलेत, मी ह्याला 2 लाख रुपये दिलेत, पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार करायची, याला सोनं दिलंय, त्याला ही दिलंय. ही म्हणजे अशा प्रकारे ह्यांचे म्हणजे चोर सोडून. आता पोलीस प्रशासनानं पण काय करावं लागतंय, सत्यता पडतं, विनाकारण कोणाला तकलीफ होऊ नये. जर चोर असेल तर त्याला शिक्षा व्हायलाच पाहिजे. चोर सोडून संन्यासाला सजा होऊ नये. तर प्रशासनाने याची सर्व सत्यता बघावी. CCTV फुटेज आहेत त्यांचे सगळी सत्यता बघून या सुंभा गावाला न्याय देण्यात यावा. नसता आमच्या गावातील विद्यार्थी म्हणा, महिला भगिनी, हे जे यांचं जगणं मुश्किल होईल. गाव सोडून जावं लागलं आम्हाला. मी शिवाजी पाटील सुंबेकर. आमच्या गावामध्ये पारधी समाज हा 20 वर्षापासून येणं जाणं करतो. काही दिवस तो सुंब्यात होता, काही दिवस तो आनंदवाडीला होता, काही दिवस लासोण्याला होता. आनंदवाडीतील लोकांनी त्यांना अशाच त्यांच्या अतिरेकीपणामुळे तिथून काढलं, लासोण्यावाल्यांनी पण तसंच काढलं. आणि वाईट अवस्था आता सुंब्याची अशी झाली आहे की ते असं दिवस रात्र त्यांच्याकडे ते तलवार असतात, गाडीहून फिरतात, जाताना गप्प जात नाहीत, मोठ्यानं ओरडत जातात. तर ही झालं हत्याराच्या बाबतीमध्ये. पण शेतामध्ये सुद्धा त्याच्याकडे काही शेळ्या आहेत, अगदी उभ्या पिकामध्ये शेळ्या घालतात. माझ्यावरची एक आपबीती अशी आहे, 23 जानेवारी 2023ला त्यानं शेळ्या अशाच पिकात घातल्या होत्या, रब्बी पिकात. आणि मी त्याला विचारलं तर त्यानं मला त्यावेळेस अशी धमकीच दिली की आतापर्यंत अनेक जणांची नावं घेतली आम्ही चोरमध्ये, आता पुढच्या वेळेस तुझं नाव येईल, एका हातात हातकडी माझ्या असेल आणि एका हातात तुझ्या असेल. आता मी शासकीय कर्मचारी आहे, आम्हाला जे टार्गेट केलं जातंय ते आम्हाला त्यावेळेस सांगितलं की मी तुझी नोकरी घालवील. असं अनेक जणांना केलंय. आमची जी मुलाची नावं घेतलीत गावातल्या, ती शिकायलेली मुलं आहेत, त्यांची नावं मुद्दाम घेतलीत. आता इथं जी येऊन त्या बायकांनी तक्रार दिली, तुम्ही जर गावामधल्या CCTV मध्ये पाहिलं तर CCTV मध्ये तुम्हाला आढळून येईल की त्या बायका स्वतःचे कपडे स्वतः काढून लोकांच्या अंगावर कशा आल्यात, त्या बाईनं स्वतः दगड कसे हाणून घेतलेत. आणि इथं देतात की ते गाववाल्यांनी दगड हाणले. आणि विशेष बाब अशी आहे की जे नाव पुन्हा पुन्हा आलंय त्या व्हिडिओमध्ये काका पाटील, तर ते नाव त्यांनी घेण्याची सुद्धा त्यांची लायकी का नाही. तर तो मुलगा तिथं त्यांचं ते भांडण मिटवायला गेला, सोडवायला गेलाय की बाबा गावातल्याला पण त्यांची तलवार कोणाला लागू नये आणि गावातल्यांनी पण त्याला कोणी हात लावू नये. आणि त्याला त्यांच्या घरापर्यंत नेऊन सुखरूप पोचवलंय, गाववाल्यांना पण बाजूला व्यवस्थित काढलंय. आणि त्याचं नाव ते चालू आहे. पुन्हा त्याच्यानंतर हे सगळं गोंधळ चालू असताना थोड्या वेळानंतर आम्ही खाली गेलो सहजासहजी, हे बघितलं, आटोक्यात याचा काय अंदाज दिसत नाही, नुसतं बोलाबोलीनं वाढण्याची शक्यता वाटली. 100ला फोन केला आणि सांगितलं की आमच्या गावामध्ये अशा पद्धतीची अवस्था चालू आहे, जर तुमची काही मदत मिळाली तर बघा. म्हणजे आम्ही अगदी कायद्यानं न्यायानं बोलायचं किंवा वागायचं बघतो आणि हे लोक आमच्यावर विनाकारण आरोप करतात. आता इथं मागाशी बाकीच्या लोकांनी सांगितलं की ते त्यांच्याकडे एवढे पैसे कुठून आले, ते तर चौकशी झालीच पाहिजे. पण आणखी एक बाब त्यांनी लिहिली की आम्ही मोलमजूर करतो, त्यांनी फक्त एखादं शेतकऱ्याचं नाव सांगावं गावातलं की आम्ही ह्याच्याकडे मजुरीला गेलतो म्हणून. म्हणजे कुणाकडे जातात ते कामाला, गावात कुणाकडेच कामाला जात नाहीत, काय खातात पितात ते. अगदी मला काल त्या लोकांनी सांगितलं दुकानदारांनी की 80% साहित्य, खायचं साहित्य दुकानातून घेतात आणि ते लगेच संपवतात, पुन्हा दुसऱ्या दिवशी वेगळंच. म्हणजे एवढा पैसा त्यांच्याकडे आहे. त्यांच्या इथं कामाला गेलेले काही लेबर होते जे माझ्या शेतात कामाला आलते, त्यांनी सांगितलं की त्यांच्या त्या शेडमध्ये पिशव्याच्या पैशा भरून आहे, म्हणजे पैशाच्या पिशव्या भरून आहेत. कुठून आला हा पैसा? आणि हे सगळं तुम्हाला आमच्याकडे CCTV मध्ये पाहायला मिळेल. आता आम्ही मारलंय किंवा नाही मारलंय, आता आमची नावं घातले त्याच्यामध्ये. तर तुम्ही ती समजा जे काही पोलीस प्रशासन असेल किंवा जे कुणी इतर आणखी लोक असतील तपासणीसाठी येणार, त्यांनी ते बघा की आम्ही खरंच त्यांना हात लावलाय का तेच लोक. आणि विशेष आहे ते लोक अंगावर येत आहेत, आमचे लोक अंगावर कुणी जात नाहीत. तुम्ही त्या दिवशी 100 नंबर डायल करून कॉल केला, हो. पोलीस वेळेवर आले होते? पोलीस वेळेवर म्हणण्यापेक्षा पोलिसांना बेंबळी पोलीस स्टेशनला यायला वेळ लागतो, त्यांनी त्यांचा तेवढा वेळ घेतला, पण ते त्याला आले. पण आल्यानंतर फक्त त्यांचे
3च पोलीस कर्मचारी सोबत होते आणि मॉब तर त्यांचा एक 10-20 लोकांचा त्यांचा मॉब आहे. गावातले बाकी लोक तिथं होते. मग ते गावातल्याच लोकांनी पोलिसांना पण सहकार्य केलं आणि त्यांच्या सांगण्याप्रमाणे ते लोक थांबले सुद्धा, शांत झाले. हे सगळं चाललंय आणि आता आमच्यावर केलं गाव की ह्यांनी कुठं बैठक घेतली, ग्रामसभा घेतली आणि त्याच्यामध्ये कुठं बहिष्कार टाकला. बहिष्कार कोणावर टाकलेला नाही. उलट दुर्दैव असं आहे की काही दुकानदाराकडनं साहित्य घेतलं जातं आणि पैसे दिले जात नाही. त्याच्यापेक्षा आणखी एक महत्वाची गोष्ट अशी की जर तिथं कोणी माणसं असतील तर त्यांच्या देखत पैसे दिले जातात, पण वापस येऊन त्या लोकांकडनं पैसे पुन्हा वापस धमकी देऊन घेतात. म्हणजे एवढा छळ मांडलाय. आता तुमचा एक महत्वाचा प्रश्न होता की तुम्ही ह्याच्या आधी तक्रार दिल्या का? हो, द्यायला गेलोत ना. आता मी तुम्हाला सांगितली घटना 23 जानेवारी 2023 ची. मी बेंबळी पोलीस स्टेशनला गेलेलो आहे. माझा अर्ज आहे, घेतला गेलेला नाही. कसली तक्रार घेतला, मला समजून सांगितलं की सर तुम्हाला उद्याच्याला जर काही धोका झाला तिथं ऐन वेळा तर आम्ही पोलीस प्रशासन तुमच्यापर्यंत पोहोचायला वेळ लागतो, त्याच्यापेक्षा तुम्ही शांत राहिलं बरं. ह्या लोकांच्या नादाला लागू नका, ह्यांच्यावर खूप मोठे गंभीर गुन्हे आहेत. मग नेमकी तुमच्याकडे तक्रार द्यायची कशी आणि ती नोंदवायची कोणी, आम्ही स्वतःच नोंदवायची का? तशा अनेक बाबी आहेत. त्या दिवशी जे तिथं शेख साहेब आले होते पोलीस प्रतिनिधी, त्यांनी आमच्याकडनं निवेदन घेतलं. आता खरं तर तक्रार दिली ते आम्ही 200-250 लोकांच्या सह्या आहेत त्याच्यावर. आज ते पाटील साहेब आले गावामध्ये, ते म्हणले तुम्ही निवेदन दिलं. मी म्हणलं मग ठीक आहे, निवेदन असू नाही तर तक्रार असो, तुम्ही काय त्याच्यावर ऍक्शन घेतली? आता काल आमच्याकडे कुणीतरी तुमचा एक मीडियातला बांधव आला, तुम्हाला ठीक आहे तुम्ही तिसरा स्तंभ आहेत, पण आमचं मत आहे की तुम्ही दोन्ही बाजू दाखवणं अपेक्षित होतं. त्यांनी एकच बाजू दाखवली त्या, आणि विशेष म्हणजे तो माणूस सांगतोय श्रावण शिंदे त्याच्यामध्ये किंवा त्या मुलाला मी 2 चापटा मारल्या. मग ह्याच्यावर कुणी कारवाई केली पुढे? काहीच नाही केली. मग नेमकं चाललंय काय? का सगळं फक्त गावाला नाव ठेवून बस म्हणजे भागणार आहे का? तक्रार का केली नाही, हा गुन्हा आहे का? आणि का करायची मला सांगा. आता मी तुम्हाला इथं बोलायलोय, आम्हाला माहित नाही आम्ही गावात गेल्यानंतर किती वेळ जिवंत आहे. एका दिवशी असंच झालं. ती जी घटना तुम्हाला मी पुन्हा सांगायला लागलोय. त्या घटनेमध्ये नंतर एक 8 दिवसानं 15 दिवसानं श्रावणचा मुलगा, त्याचा जावाई, मी शाळेहून येत होतो टाकळीहून, तर त्यांनी 2 गाड्या बाजूला माझ्या चालू केल्या. मी त्यांना विचारलं का आम्हाला वाटलं पोलीसवाला काय की आम्ही ती छेडछाड करायला. जर पोलीसवाल्याची छेडछाड करण्याची त्यांची हिंमत असेल तर माझ्यासारखं सामान्य शिक्षक, एक सामान्य गावकरी काय करू शकणार आहे नेमका? आणि समजा आम्हाला काय म्हणजे उगाच कोणाची नावं घेऊन उगाच कोणाच्या विरोधामध्ये तक्रार द्यायला आम्हाला काही, आमच्या एवढ्या लोकांना काही वेळ लागलेला नाही. हे सगळे पीडित आहेत. खळ्यावर जातात, खळ मागतात, मागताना आधी पहिल्यांदा गुडीत मागतात. जर ती मालक मला तोडगी तर त्याला पुन्हा दाब द्यायला चालू करतो. मग कट्टा दे, 2 कटे दे, असं चालू असतं. ठीक आहे, आपलं म्हणणं आहे की पत्रकारांनी एकच बाजू दाखवली, परंतु तिथं पत्रकार आल्यानंतर त्यानं ग्रामसेवकाला फोन केला, सरपंचला फोन केला, ग्रामपंचायत कार्यालयापर्यंत गेले पत्रकार. तिथं ग्रामपंचायत कार्यालय बंद होतं. जेव्हा ग्रामसेवकाला फोन लावला तेव्हा ग्रामसेवकाने उत्तर दिलं की ठराव झालेला आहे. मग ह्याच्यानंतर पत्रकारांनी काय करायला पाहिजे, तुम्हाला काय वाटतं? तुमच्या माहितीसाठी सांगतो, जर तसं कोणी म्हणलं असेल तर कुठलाही ठराव झालेला नाही. त्यांच्याकडे लेखी दाखवा म्हणा. Recording आहे, एक recording आहे मिनिट, ते. असू द्या. 1 मिनिट. त्याच्यात काय की जर ठराव झाला असेल तर त्यांच्याकडे ते रेकॉर्ड असेल की ठरवलेलं, तुम्हाला ते मिळतंय का बघा. आणि जर तुमची कुणी दिशाभूल केली असेल तर त्याच्या बाबतीत तुम्ही बघा. आणि आणखी एक महत्वाची गोष्ट आहे, ठीक आहे सरपंच आमचे उपलब्ध नसतील, ग्रामसेवक मॅडम उपलब्ध नसतील, गाव कुठे गेला? गावातले बाकी एकही माणूस तुम्हाला सापडला नाही का त्यांच्याशिवाय? तुम्ही गावातल्या कुठल्या एखाद्या व्यक्तीची अशी बाईट घेतली का की बाबा ही झालेली घटना, एखाद्या त्याच्याबद्दल काय झालं गावात नेमकं? जायचं असेल तर सरपंचाला विचारावं लागेल ना. विचारला ना. सरपंचाचीच माहिती घ्यावी हो, लागेल. आणि मग सरपंचाची कशी आमचं तेच विचारणार? म्हणणं आहे, तुम्ही सरपंचाला विचारलंय, ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, तुम्ही आलाय, तुम्ही तुमचं काम करा, पण प्रामाणिकपणे करा. जर तुम्ही कुठल्या आमिषातला बळी पडून काही एखादं काम करणार असेल तर तुम्ही तुमच्या व्यवसायाला, पेशाला नक्कीच आपण कलंक लावतोय असं मला हरकत नाही. कारण आम्ही सुद्धा आमचे काही पेशे आहेत, आमचे व्यवसाय आहेत, त्याच्यात जर आम्ही अप्रामाणिकपणे काम करायला लागलो, एक बाजू धरून काम करायला लागलो, तर मला वाटतं ते नॅचरल जस्टिस किंवा नैसर्गिक न्यायतत्व जे आहे त्याला आपण पुढे कायम फसतोय. आणि आपण सविस्तरपणे संविधानाचा अर्थ हा फक्त आपल्याला लागल तसा घेतोय. ह्याच तुम्हाला नाही का वाटत? हे चुकीचं आहे. आणि त्याच्यात झालं काय की तुम्ही त्या बातम्या समजा सोशल मीडियाला लावल्या, आज महाराष्ट्र बघतोय तो, आणि त्याच्यावरती कमेंट्स येत आहेत. विषय काय झाला वगैरे चाललाय. विषय असा आहे की तिथल्या त्या कुटुंबातल्या नागरिकांना किराणा दुकान सामान असेल किंवा गोष्टी असेल, ते देणं बंद केलं असं त्यांची तक्रार होती. त्या संबंधात आम्ही बातमी केली. चांगली गोष्ट आहे. आता तुम्हाला त्यांनी तक्रार तर सगळ्याच केल्यात, पण तुम्ही त्याची शहानिशा करायलात का नाही? ती करणं अपेक्षित होतं का नाही? समजा तुम्ही एखाद्या दुकानदाराची बाईट घेतली का, किंवा तुम्ही ग्रामसेवक मॅडमला फोन केला आणि त्यांना विचारलं मान्य की त्यांनी त्यांना सांगितलं असं ग्रामसेवक मला एकच उत्तर द्या फक्त, तुम्ही एखाद्या दुकानदाराची बाईट घेतलेली तुमच्याकडे आहे का, किंवा तू सामान देतो का नाही देतो? मग तुम्ही म्हणजे कुणाची तर समजा ज्यांची नावं घेतलेत त्यांची तुम्हाला नाही घ्यायची, नका घेऊ. तुम्हाला ग्रामसेवक सरपंच मॅडम नाही सापडू द्या. तुम्हाला दुकानदारांनी बहिष्कार टाकला म्हणते, तुम्ही बहिष्कार टाकलेल्या दुकानदारांची कुणाची बाईट घेणं महत्वाचं होतं, तुम्ही ते नाही घेतलं. त्याच्यानंतर तुम्ही गावातले काही सामान्य माणसं
त्यांच्या कुठं बाईट घेतल्यात का? नाहीत घेतल्या. का नाही घेतलं? म्हणजे विषय भंकवटायचा नाही आपल्याला. आज आम्ही सगळे येणार होतो. तुम्ही हा मान्य चांगली गोष्ट आहे. ओके. मग आमचं तेच म्हणणं. ठीक आहे, धन्यवाद.